थँक्यू थँक्यू. तर घरात त्याच्यावरच ऍक्च्युली प्रश्न आहेत मला. बोला. तर पहिलं म्हणजे आपण जेव्हा टोटल ट्रेडिंग करतो ना, तर आज माझ्या इट वॉज माझ्यासाठी इट वॉज अ केक. म्हणजे कुठे असं म्हणजे म्हणतात ना, ऍड्रेनालाईन रश होता असतो टोटली. त्यामुळे मग थोडी भीती पण वाटत होती. परत म्हणजे एव्हरीथिंग, ऑल दोज मिक्स इमोशन्स जे असतात ना, दॅट वॉज देअर फॉर मी टुडे. इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. प्रॉफिट असो लॉस असो, म्हणजे मला जो पीएनएल जर 19 रुपीज बघितला ना, तेच बघून मला जरा छान वाटलं की हा बाबा, कॉन्फिडन्स तरी आला की करू शकतो म्हणून. ज्या रिझन मुळे मी पळत होते की ट्रेडिंगला, की बाबा मला नाही जमणार वगैरे असं, किंवा आय एम नॉट सो लकी, जसं मला माहितीये की इक्विटीज मध्ये ऍटलीस्ट थोड्या वेळ थांबलं तर वाढतात पैसे वगैरे असे. तर तो कॉन्फिडन्स, तो एक म्हणजे ते जे हे होतं ना, अनिश्चितता किंवा ती भीती जी होती ना, ती ऍटलीस्ट गेली माझी. सो आता तर तुमच्याकडनं टेक्निक्स पण शिकायला लागूच आम्ही. त्याच्यामुळे मग दॅट इज अनदर थिंग. बट या, इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. आणि मी आय वॉज वेटिंग फॉर दिस टू शेअर विथ यू ऑल टुडे ऍक्च्युली. ग्रेट ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू पण सो मच. पेरिंग करावीच लागणार आहे. काही ना काही छोटे मोठे ट्रेड्स तुम्हाला ट्राय करावंच लागणार आहे. आधी पेपर ट्रेड करा. आज तुम्हाला कळालं की 19 रुपीज कमवून काही नाही होणार नाही आहे. होणार आहे, हो. पण एक एक हे होता. आणि काल काय झालं, आपला सेशन आय थिंक झाला का त्याच्या आधी ना, बिझनेस स्टँडर्डला सबस्क्राईब केलंय ना मी, म्हणजे ऑनलाईन सुद्धा. तर त्यात काहीतरी होईल म्हणून. फक्त ते टायमिंग नाही जमलं मला, जेव्हा टाकायचं होतं आणि काढायचं होतं थोडंसं टायमिंग नाही जमलं. त्यामुळे मला वाटतं तो जो थोडासा जास्त मार्जिन मिळायला पाहिजे होता, तो कमी मिळाला. आणि थोडेच पैसे लावले होते, त्यामुळे त्याचं पण म्हणजे हे नाही की माझ्याकडे नव्हते जास्त, जेवढे होते तेवढे लावले होते, असं केलं मी थोडस. गुड 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 गुड. हॅपी फॉर यू. थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन. सो मच. ऑल कॉंग्रॅच्युलेशन. आणि तो अनालिसिस मी केलाय, त्यामुळे जर आज तुम्ही होमवर्क दाखवायला सांगितलं होतं ना, तर पाहिजे असेल तर मी ते दाखवू शकते. ग्रेट ग्रेट. बाकी कोणाचा एक्सपिरियन्स आज? वैशाली मॅम किती उडवले पाकिस्तानी? बोलू नका, माझं इथे काम आवाज जाणार आहे. तिकडे जा बोलायला. तुम्ही सुमडीमध्ये चांगली न्यूज होती मॅडम ती मॉर्निंगलाच. है ना? अरे मस्त न्यूज होती. बरं झालं असंच. मॅम मला एक डाऊट होता. हा. येस, प्लीज प्लीज प्लीज. काही शेअर्स आहेत ना त्याच्यामध्ये पी. गुड पॉइंट. तर आता जर म्हणजे फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनीज पाहिजे तर ब्रिटानिया 130 इयर ओल्ड कंपनी आहे. हम्म. तर तुम्हाला तो सगळा डाटा मिळेल. MRF सगळ्यात जुनी कंपनी आहे. पाच 5,000 म्हणजे लाईक 130, 80 इयर्स, 15 इयर, 5 इयर ओल्ड कंपनी बघायला हरकत नाहीये हरकत नाहीये. फंडामेंटली. ठीक आहे, चालेल. तेच विचारायचं होतं. ओके, थँक्स. ओके. मॅम एक क्वेश्चन. आज एकदम क्वेश्चनचा भाडा म्हणजे एकदम असा सगळ्यांनी पाकिस्तानच करून टाकलंय मला. अटॅक, एकदम अटॅक अटॅक अटॅक. गुड. म्हणजे आय एम सो हॅपी की सगळ्यांनी स्टडी केली म्हणून एवढे क्वेश्चन आले. आय एम रिअली हॅपी. येस मॅम. मॅम मॅम ते फेस एक फेस मिनिट. व्हॅल्यू होमवर्क लोकांनी केला. गुड. केला मॅम. केला. स्वाती मॅम तुमचा आवाज येतोय आता. तुम्हाला काहीतरी डाऊट होता जेव्हा. केला केला. गुड गुड. फाईन. काय काय मजा आली आहे होमवर्क करताना? किती अडचणी आल्या की इझिली मिळालं सगळं? नाही, अडचणी आल्यात खूप. खूप अडचण यायला मला खूप वेळ तर लागला. खूपच अडचणी आलेत मॅम. फक्त 2 शेअर्स सिलेक्ट केले. स्टॉक सिलेक्ट केले. एवढं सगळं देऊन सुद्धा अडचणी कस काय आल्या तुम्हा लोकांना? मी कन्फ्युज ना मॅम, ते साईटच्या आणि ह्याच्यामध्ये त्याच्यामध्येच कन्फ्युज झाले. मला लगेच ग्रुपमध्ये मेसेज टाकायचं कधी पण अशा वेळेस जिथे कन्फ्युजन असेल. एक फोन करा, मी अवेलेबल असेल तर इमिजिएटली आन्सर करेल. नाहीतर ग्रुपमध्ये मेसेज केला तर कोणी ना कोणी तुम्हाला आन्सर करेल किंवा मी करेन. कधी पण लक्षात ठेवा, एनी टाइम होमवर्क दिला आणि अशा काही अडचणी आल्या ना, विचारून घ्या एक फोन करून. माझ्या हातात फोन असेल तर मी इमिजिएटली आन्सर करेन, किंवा मग मेसेज टाकून ठेवला तर मी नंतर आन्सर करेल, पण आन्सर होईल ओके मॅम, फाईन. नेक्स्ट टाइम. गुड. काही हरकत नाही. सो किती किती स्टॉक काढलेत आज? कोण कोण लखपती मला करणार आहे? कारण हे सगळे स्टॉक मी तुम्हाला याच्यासाठी दिलेत की मी घेणार आहे. पहिला स्टॉक कोण सांगताय? मी सांगू. येस येस सर. फक्त पहिला स्टॉक सांगा. बजाज फायनान्स.
ठीक है. दुसरा ITC. ओके. तिसरा पिडीलाइट. हम्म. चौथा आयशर मोटर. हम्म. आणि चारच काढलेत मॅडम. पाचवा जरा म्हणजे वेळ लागला म्हणजे आहे, पण तो त्याचं बाकी स्पेसिफिकेशन्स नाही मिळाले. ABBचा मी सर्च करत होतो, ABB ना राहिला माझ्याकडे. फाईन ना, नो प्रॉब्लेम. ABB वन ऑफ द गुड स्टॉक, नो प्रॉब्लेम. हम्म. ओके. अडचण काय आली? अडचण थोडस शोधायला वेळ लागला. ABB च्या बऱ्याच लोकांनी अडाणी एंटरप्राइजेस घेतलाय. आजचा ओपन, माईक म्यूट ठेवा. आजचा ओपन, आजचा हाय, आजचा लो, आजचा क्लोज, आणि हा प्रिव्हियस डेचा क्लोज, हा परवाचा क्लोज, सॉरी, हा कालचा क्लोज, आणि हा आजचा. समजला? हा आजचा क्लोज 2353. इकडे 2353 आजचा क्लोज. हा कालचा क्लोज होता, आज ओपन झाला, आज हाय, हा लो, हा आजचा क्लोज. तुम्ही NSEच्या साईटवर जा किंवा तुम्ही मनी कंट्रोलच्या ऍपवर गेलात तरी मिळेल तुम्हाला. सो गुड. ऑलमोस्ट भरपूर शेअर्स तुम्ही लोकांनी काढलेत. आय एम सो हॅपी. पूर्ण पेज भरलाय माझा. सो व्हेरी गुड. गुड स्टडी. सगळ्यात कॉमन शेअर आले ICICI बँक, सिप्ला, ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स, बजाज ऑटो. त्याच्यानंतर कॉमन आलं आयशर मोटर, कॉमन आला. गुड. सो आज स्टॉकची इन्फॉर्मेशन काढताना काय काय आलं डोक्यात? एक एक थॉट आला की अरे इतका चांगला स्टॉक आहे, मी आधी घेऊन ठेवला असता तर मला प्रॉफिट खूप चांगला झाला असता. तिने सर आज शांत शांत आहात, अभ्यास नाही केला कळतंय मला. वेळ नाही मिळाला, ते कारण आहेत सगळे, कळतंय. नाही नाही, केलं होता डॉक्टर रेड्डीज आणि हे होतं अशोक लेलंड एक बघत होतो मी, पण त्याचं पूर्ण स्टडी नाही झाला. आणि मग गॅप नंतर परत हिंदाल्कोवर गेलो, त्याचाही अर्धा स्टडी केला. परत ऑफिसच्या कामात बिझी झालो, असं थोडा एकटिक डे होता. दुसरीकडनं पैसे मिळत आहेत तर इकडनं का ना. नाही नाही, इकडनं पाहिजे ते. प्रतीक्षा मॅम, मजा आली अभ्यास करताना. आज काही त्रास झाला अभ्यास करताना? नाही मॅम, मी ते काल सरांनी एक साईट सांगितली ना, त्याच्यावर थोडं सर्च केलं आणि तुम्ही तो पी रेशो सांगितला. आता त्याचे म्हणजे शॉर्टकट वेगवेगळे असतात. करंट मार्केट प्राइस म्हणजे CMP, LTP लास्ट ट्रेडेड प्राइस, CMP म्हणजे त्याला अजून तुम्ही म्हणू शकता क्लोजिंग मार्केट प्राइस. क्लोजिंग. क्लोजिंग मार्केट प्राइस, करंट मार्केट प्राइस, और आपण काय म्हणूया त्याला, LTP लास्ट ट्रेडेड प्राइस पण म्हणू शकतो आपण. तो ठीक आहे. आपला पहिला फॉर्म